हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 48 हिल स्टेशन नंबर 10 आपल्याला या ठिकाणी पाहायचं. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी. या प्रॉब्लेम मध्ये दोन पार्टनर दिले आपल्याला, रिद्धी आणि सिद्धी. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, तयार करायला सांगितलं आपल्याला, ट्रेडिंग and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date after considering the additional information given below. आपल्याला या ठिकाणी रिद्धी आणि सिद्धी या दोन पार्टनरांचं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019 आणि त्याच तारखेचा आपला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. कन्सिडर द ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो, म्हणजे जे काही ट्रायल बॅलन्स खाली जी काही आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्या आधारावरती आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये आपल्याला तयार करायचं आहे. ट्रायल बॅलन्स दिलेला आपल्याला 31 मार्च 2019चं. पर्टिक्युलर साईडला स्टॉक दिलेला आहे. स्टॉकच्या पुढे एक तारीख दिलेली आपल्याला 1/4/2018. कोणता स्टॉक आहे हा? ओपनिंग स्टॉक आहे. कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे रिद्धी आणि सिद्धीचं. परचेसेस दिलेले, वेजेस दिलेले आहेत, कॅरेज इनवर्ड दिलेले आहेत, सन्ड्री क्रेडिटर दिलेले, बिल्स पेबल दिलेले आहेत, कॅश इन हँड, इन्शुरन्स, सन्ड्री डेटर, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅरेज आउटवर्ड, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड दोघंही या ठिकाणी आलेले आहेत. लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, सेल्स, परचेस, रिटर्न, त्याच्यानंतर सेल्स रिटर्न, रेंट, बॅड डेब्ट्स, RDD, डिस्काउंट डेबिटला पण आलेला आहे. डिस्काउंटची अमाऊंट डेबिटला पण आलेली आहे आणि क्रेडिटला पण आलेला आहे. म्हणजेच काय, एक डिस्काउंट आपण दिलेला आहे, आपलं नुकसान झालेलं आहे, तर दुसरा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे, आपला फायदा झालेला आहे. डेबिटला जी काही अमाऊंट असते, डेबिट साईडला जी अमाऊंट असते 700 रुपये, हा काय आपण दिलेला आहे, म्हणजे हा काय लॉस आहे, हा कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि 1000 रुपयाची अमाऊंट क्रेडिट साईडला आलेली, म्हणजेच काय, तो डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे, हा आपला फायदा आहे. याची पोस्टिंग कुठे होणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत आणि ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट दिलेली आहे. 1 नंबरची क्लोजिंग स्टॉक ₹48,700, 48,700 रुपयाची क्लोजिंग स्टॉक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. 2 नंबर आउटस्टँडिंग बाकी असलेलं, आपल्यावर बाकी आहे, आपलं थकीत आहे, काय वेजेस, मजुरी 700 रुपये बाकी आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचे 200 रुपये आपले बाकी आहेत. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला हे आपलं देणं जे आहे ते द्यायचंय. वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला 1 स्टार. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस या ठिकाणी दिलेलं आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये, त्याला 1 स्टार केलं. त्याच्यानंतर वेजेस दिलेला असेल आपल्याला, वरतून 4-5 नंबरवरती वेजेस दिलेले परचेसेसच्या खाली, त्या वेजेसला 1 स्टार करायची. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे डेप्रिशिएट म्हणजेच काय, मालमत्तेची रक्कम कमी झालेली आहे. कोणकोणत्या मालमत्तेची? तर लँड अँड बिल्डिंगची 10% मालमत्तेची अमाऊंट कमी झालेली आहे आणि फर्निचरची अमाऊंट काय झालेली आहे? 5% कमी झालेली आहे. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला पण 1 स्टार. लँड अँड बिल्डिंगला 1 स्टार, त्याच्याच खाली फर्निचरला पण 1 स्टार. त्याच्यानंतर पुढे 4 नंबरची ऍडजस्टमेंट, इन्शुरन्स पेड इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स हा शब्द आलेला आहे. ऍडव्हान्स म्हणजेच काय आहे? प्रीपेड. ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड. आउटस्टँडिंग आपण काय करतात? ऍड करतात. तर प्रीपेड किंवा ऍडव्हान्स आपण काय करतो? लेस करतो. कशातनं लेस करायचं? इन्शुरन्स म्हणतात. इन्शुरन्सला पण 1 स्टार. इन्शुरन्सची अमाऊंट शोधायची आहे आणि तिला 1 स्टार करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे 5 नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला, गुड्स ऑफ रुपीज
3000 डिस्ट्रॉय बाय फायर. आपला 3000 रुपये किमतीचा माल आगमध्ये जळून राख झालेला आहे, लॉस झालेला आहे. अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. आणि 3000 रुपये किमतीचा जो माल आपला जळालेला होता, आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला, कशाचा? भरपाई मिळावी म्हणून. पण मात्र कंपनीने आपला जो काही क्लेम होता तो काय केलेला आहे? रिजेक्ट केलेला आहे. किती? फुल, म्हणजे पूर्णच पूर्ण 3000 रुपये आपले काय झालेले आहेत? लॉस आपल्याला सहन करावा लागणार आहे. याचे दोन इफेक्ट ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. अशा पद्धतीने आपण आपला 10 नंबरचा जो काही प्रॉब्लेम आहे, ट्रायल बॅलन्स आपण वाचून घेतलं आणि ऍडजस्टमेंटच्या स्टार केलं. पुढची स्टेप आपल्याला काय आहे? पोस्टिंग करायची आपल्याला. म्हणजेच काय? या ट्रायल बॅलन्स मधील जे काही घटक असतील आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीटला काय करायचे असतात? ट्रान्सफर करायचे असतात. पुढची स्टेप आहे आपली अकाउंट आपल्याला ड्रॉ करायचे. या ठिकाणी मी अकाउंट ड्रॉ केलेले आहे. अकाउंट ड्रॉ केल्यानंतर पहिली स्टेप काय असते? काही घटक आपण लिहून घेत असतो. ट्रेडिंगच्या डेबिटला आपण काहीतरी लिहून घेत असतो. काय लिहून घेत असतो? टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, त्याच्याच खाली लेस परचेस रिटर्न्स. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्याच्याच खाली लेस सेल्स रिटर्न्स. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेकंड लास्ट लाईनवरती आपण लिहून घेतो बाय क्लोजिंग स्टॉक. पुढे ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंगला काही लिहून घेतलं त्याच पद्धतीने आपण प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटला सुद्धा काही लिहून घेतो. काय लिहून घेतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू RDD, एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD. हे लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आता पोस्टिंग जे आपलं ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे पेज नंबर, पुस्तकातील पेज नंबर 48 वरती, ते ट्रायल बॅलन्स मधील घटक आपल्याला काय करायचे? त्या त्या अकाउंटला पोस्ट करायचे. सुरुवातीला दिलेला आपल्याला स्टॉक, ओपनिंग स्टॉक अमाऊंट, आउटर कॉलम 48,000. त्याच्यानंतर कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे. कॅपिटलचं बॅलन्स, कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, रिद्धी 50,000 आणि सिद्धी 30,000. त्याच्यानंतर परचेसेस, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेस अमाऊंट इनर कॉलमला 22,500. वेजेस दिलेले आहेत. ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अमाऊंट इनर कॉलमला, ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला 800 रुपये. कॅरेज इनवर्ड, वेजेसच्या खाली एक लाईन सोडून टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट आउटर कॉलम 1,000 रुपये. सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटी देणे, आपलं देण्याची साईट लायबिलिटी साईट, लायबिलिटी साईडला वरतून 3 ते 4 लाईन सोडून लिहायचे खाली सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आउटर कॉलम 27,600. त्याच्यानंतर बिल्स पेएबल हे सुद्धा देणं आहे
बिल्स पेएबल अमाऊंट आउटर कॉलम 20,000 रुपये 20,000. कॅश इन हँड ॲसेट साईडला कॅश इन हँड अमाऊंट आउटर कॉलम 2,850 2,850. इन्शुरन्स खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लेस RDDच्या खाली टू इन्शुरन्स अमाऊंट इनर कॉलमला 1,200 रुपये 1,200. सन्ट्री डेटर्स ॲसेट साईडला कॅश इन हँडच्या खाली सन्ट्री डेटर्स अमाऊंट आउटर कॉलम. या प्रॉब्लेममध्ये सन्ट्री डेटर्सवरती कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. बँक ओव्हरड्राफ्ट हे सुद्धा देणे देण्याची साईट लायबिलिटी साईड बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट 18,000 रुपये आउटर कॉलर. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला तर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इन्शुरन्सच्या खाली एक लाईन सोडून टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट 900 रुपये आउटर कॉलर. लँड अँड बिल्डिंग प्रॉपर्टी आपली ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 42,500. फर्निचर त्याच्याच खाली एक लाईन सोडून फर्निचर अमाऊंट इनर कॉलम 38,700. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला दिलेलं आहे आपण सेल्स अमाऊंट 47,000 47,000 इनर कॉलम. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला दिलेलं आहे आपण अमाऊंट इनर कॉलम 500 रुपये. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्सच्या खाली सेल्स रिटर्न 400 रुपये. रेंट खर्च दिला भाडं दिलं रेंट दिला खर्च झाला आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रेंट अमाऊंट आउटर कॉलम 1,800 रुपये. बॅड डेप्स ट्रायल बॅलन्सला आलेला आहे म्हणजेच काय आहे ओल्ड बॅड डेप्स आहे. ओल्ड बॅड डेप्स इथे लिहिलं आहे आपण अमाऊंट इनर कॉलमला 300 रुपये. RDD हे सुद्धा ओल्ड RDD आहे 350 रुपये. डिस्काउंट डेबिटला पण आलेला आहे आणि क्रेडिटला पण आलेला आहे. एक आपला फायदा आहे एक आपलं नुकसान आहे. आधी नुकसान लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डिस्काउंट. या ठिकाणी डिस्काउंट जर कन्फ्यूज करत असेल तर काहीही करायचं नाही आहे. जी अमाऊंट डेबिटला आहे ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायची आहे. जी अमाऊंट क्रेडिटला आहे डिस्काउंटची ट्रायल बॅलन्समध्ये ती अमाऊंट क्रेडिटला लिहायची. डिस्काउंटची डेबिटची अमाऊंट आहे 700 रुपये आउटर कॉलम आणि एक डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून डिस्काउंट अमाऊंट 1,000 रुपये आउटर कॉलम. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस
अमाऊंट इनर कॉलम 250 रुपये. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहे हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रॅव्हलिंगच्या खाली एक लाईन सोडून टू ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट आउटर कॉलम 4150 रुपये. या ठिकाणी आपली सगळ्यात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे काय, ट्रायल बॅलन्समधील जे काही घटक असतील ते काय करायचे, त्यांच्या ठरलेल्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे, पोस्ट करायचे. एवढं जर तुम्ही परीक्षेमध्ये केलं तर तुम्हाला 12 पैकी 5 ते 6 मार्क सहज मिळत असतात. पुढची स्टेप आहे आपल्याला जे ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले आहे त्या ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. आणि ॲडजस्टमेंटचे नेहमी किती इफेक्ट येत असतात, 2 इफेक्ट येत असतात. काही ॲडजस्टमेंट अशा असतात की त्याच्यात 3 इफेक्ट येतात, मात्र आजच्या प्रॉब्लेममध्ये फक्त आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे आहे. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहिलंय क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट लिहायची आहे 48,700 आउटर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक उरलेला स्टॉक पुढच्या वर्षी आपण त्याचा यूज करू शकतो. प्रॉपर्टी आपली फर्निचरच्या खाली एक लाईन सोडून क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 48,700. या ठिकाणी क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट झालेले आहेत. पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात वेजेस आणि सॅलरी. ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेस दिलेले, ते वेजेसच्या खाली लिहायचं आहे ॲड आउटस्टँडिंग 800 रुपयाच्या खाली लिहायचं आहे 700 रुपये. 700 रुपयाच्या खाली आडवी रेंज, टोटल बाहेर 1,500 रुपये. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे, देण्याची साईड लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग खालच्या ओळीवर लिहायचं आहे वेजेस, अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे 700 रुपये. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिलेला आपल्याला वेजेस आउटस्टँडिंगमध्ये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसवरती एक ॲडजस्टमेंट आहे आपल्याला आउटस्टँडिंग म्हणून. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आउटस्टँडिंग काय करतात, ॲड आउटस्टँडिंग 250 रुपयाच्या खाली लिहायचं आहे 200 रुपये. टोटल बाहेर 450 रुपये. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग काय आहे, देण्याची साईड लायबिलिटी साईड वेजेसच्या खाली लिहायचं आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि अमाऊंट लिहायची आहे 700 रुपयाच्या खाली 200 रुपये इनर कॉलमला. 200 रुपयाच्या खाली आडवी रेंज, 700 आणि 200 प्लस करून बाहेर 900 रुपये. इथं आपली दुसरी ॲडजस्टमेंट संपलेली आहे आणि तिचे 2 इफेक्ट आपण केलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट लँड अँड बिल्डिंग 10%. लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन काय करतात, लेस करतात. डेप्रिशिएशन ॲट 10%. 10% म्हणजेच काय, कॅल्क्युलेशन करायचं आहे की आपल्याला नाही दिलेल्या अमाऊंटचे शेवटचा जो काही अंक आहे 0 तो कमी करायचा आहे. 42,500 वरचा 1 0 कमी केला, अमाऊंट येणार 4,250. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट होती 42,500. त्या 42,500 वरनं आपल्याला काय करायचंय, 4,250 हे मायनस करायचे. मायनस करून अमाऊंट येते 38,250 बाहेर. लँड अँड बिल्डिंग होती 42,500ची,
ती अमाऊंट आता झालेली आहे 38,250. अमाऊंट काय झाली, कमी झाली. प्रॉपर्टीची अमाऊंट किंमत कमी झाली. काय झालं, नुकसान झालं. नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचंय या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग अमाऊंट लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट 4,250 ने कमी झालेली आहे. 4,250 आउटर कॉलम. या ठिकाणी आपली लँड अँड बिल्डिंग वरील जे काही डेप्रिशिएशन होतं त्याचे आपण कॅल्क्युलेशन पण केलंय आणि दोन इफेक्ट सुद्धा लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे फर्निचरवरती 5%, फर्निचरवरती 5% डेप्रिशिएशन. फर्निचरची अमाऊंट किती आहे, फर्निचरची अमाऊंट आहे 38,700. 38,700 वरती 5% जर का कॅल्क्युलेट केलं, आधी 10% काढायचे. 38,700 मधनं 1 0 गेला, अमाऊंट आली 3,870 रुपये. या ठिकाणी 3,870च्या निम्मे जर का आपण केले तर अमाऊंट येणार 1,935 रुपये. 1,935 रुपये. हे काय झालं, फर्निचरवरती डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन काय करतात, लेस. फर्निचरच्या खाली लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. 38,700 मायनस 1,935, बाहेर अमाऊंट येणार 36,765. 36,765. फर्निचरची अमाऊंट कमी झाली, नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1935. लँड अँड बिल्डिंगच्या खाली 1935. फर्निचर अमाऊंट इनर कॉलम लिहायची आहे 1935 आणि लँड अँड बिल्डिंगची पण अमाऊंट इनर कॉलम लिहायची आहे 2,000, 4,250. 1,935च्या खाली आडवी रेष आणि दोघांची टोटल बाहेर. दोघांची टोटल काय करायची आहे, आउटर कॉलमला लिहायची आहे. 5, 8, 9 आणि 2 10, 11, चला 1, 4 आणि 2 6, 6,185 रुपये. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरवरती काय आहे डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागलेलं आहे. पुढची ॲडजस्टमेंट 4 नंबरची, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. इन्शुरन्स काय केलेला आहे, ॲडव्हान्समध्ये दिलेला आहे. म्हणजेच काय आहे, प्रीपेड आहे. प्रीपेड काय करतात, लेस करतात. लेस प्रीपेड 1,200 रुपयामधलं लेस प्रीपेडची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 300 रुपये. 1,200 मायनस 300, अमाऊंट बाहेर 900 रुपये. लेस प्रीपेड, प्रीपेड ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स आहे. प्रॉपर्टी आपली ॲसेट साईडला, ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट 300 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर 5 नंबरची ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉय बाय फायर. आगमध्ये आपला 3,000 रुपये किमतीचा माल जळून राख झालेला आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या कंपनीमधनं कोणत्याही प्रकारे माल जात असेल, सेल होत असेल, सॅम्पल म्हणून देत असेल, ड्रॉइंग होत असेल, जात असेल, त्याच्यानंतर लॉस बाय फायर होत असेल, अशा वेळेस आपण पहिली पोस्टिंग किंवा पहिला इफेक्ट कुठे देत असतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला देत असतो. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं आहे बाय गुड्स
डिस्ट्रॉय बाय फायर. पुष्पासारखं फायर झालंय ते. डिस्ट्रॉय बाय फायर. अमाऊंट 3,000 रुपये. आउटर कॉलम 3,000 रुपयाचा माल जळून राख झाला आणि त्याचं इन्शुरन्स कंपनीने क्लेम सुद्धा पास केला नाही, म्हणजे आपले पैसे काय झाले नाही, बुडाले. आपला माल जो जळाला त्याचे पैसे मिळणार नाही आपल्याला, नुकसान झालं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू लॉस बाय फायर आगीमुळे नुकसान झालं. किती रुपयाचं? 3,000 रुपयाचं. बरं झालं कमी होतं. 3,000 रुपयाचं नुकसान. या ठिकाणी आपल्याला 2 इफेक्ट 5 नंबरच्या ॲडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेलं आहे. अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करून झालेला आहे. या प्रॉब्लेममध्ये कोणत्याही प्रकारची हिडन ॲडजस्टमेंट दिलेली नाही. पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला दिलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपल्याला फायनल टॅली करायचा आहे. टॅली करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. आधी दोघं साईडचं सिंगल डबल लाईनमध्ये. बोर्डाच्या एक्झाममध्ये सुद्धा सिंगल डबल लाईनमध्येच तुमचं अकाउंट क्लोज असलं पाहिजे. अकाउंट क्लोज करण्याच्या अगोदर, कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर इनर कॉलमला काही अमाऊंट राहिले आहेत का ते चेक करायचे आहे आणि आउटर कॉलमला लिहायचे आहे. या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेसची अमाऊंट इनर कॉलमला राहिलेली आहे 22,500 मधनं लेस 500 रुपये. अमाऊंट बाहेर 22,000 रुपये. त्याच्यानंतर सेलचे आहे 47,000. त्याच्यातनं लेस सेल्स रिटर्न 400 रुपये. अमाऊंट बाहेर 46,600. पुढे ट्रेडिंगच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल या ठिकाणी घ्यायची आहे आपल्याला. ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल आहे 98,300 आणि डेबिटची टोटल येते 72,500. या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे 98,300 आणि डेबिटची टोटल आहे 72,500. आपण काय करत असतो, जी टोटल मोठी आहे तिला आपण बेस मानत असतो. बेस मानत असतो म्हणजे काय, ती अमाऊंट क्रेडिटला पण आणि डेबिटला पण आपण लिहून घेत असतो. मग 98,300 ही अमाऊंट क्रेडिटची टोटल अमाऊंट जास्त असल्यामुळे, मोठी असल्यामुळे आपण आधी क्रेडिट साईडला लिहून घ्यायची आहे 98,300. डेबिटला लिहायचं आहे 98,300. 98,300 मधून 72,500 मायनस करायचे आणि त्याला नाव द्यायचं डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट. 98,300 मायनस 72,500 जर वजाबाकी केली तर अमाऊंट येते 25,800 रुपये. 25,800 रुपये ही अमाऊंट आपण काय करत असतो, पुढच्या जो आपला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो. ट्रेडिंगचा फरक कुठे आलेला आहे, रक्कम 25,800 डेबिटला आलेले आहे. पुढच्या अकाउंटला हे कुठे ट्रान्सफर होणार, क्रेडिटला होणार. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडली आपण, एक नंबर त्या ठिकाणी लिहायचं आहे बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट येणार 25,800. आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस आणि प्रॉफिट अँड लॉसची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे आणि प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचं आहे. क्लोज करण्याच्या अगोदर सेम ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंगला आपण चेक केलं, ट्रेडिंग अकाउंटला आपण चेक केलं की इनर कॉलमला काही अमाऊंट राहिली का, ती आपल्याला या ठिकाणी चेक करायची आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनर कॉलमला टू RDDची कॅल्क्युलेशन आपलं राहिलेलं आहे. या ठिकाणी ओल्ड बॅड डेप्स 300 रुपये, न्यू बॅड डेप्स आलेले नाही आहे डॅश, न्यू RDD पण आलेली नाही आहे डॅश, 300 रुपये. अमाऊंट बेरीज खाली 300 रुपयामधनं लेस ओल्ड RDD, लेस ओल्ड RDDची अमाऊंट आहे 350 रुपये. आता या ठिकाणी 300 मधून 350 अमाऊंट जर आपण वजाबाकी केली तर अमाऊंट काय येणार, -50 रुपये.
पण या ठिकाणी आउटर कॉलमला अमाऊंट प्लस किंवा मायनस आपण लिहितो का? नाही लिहत. मग आता काय करणार? काही करायचं नाही. या ठिकाणी 300 मधनं 350 रुपये गेले, अमाऊंट मायनस मध्ये येते, म्हणून इथं न लिहिता इथं डॅश, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटच्या आउटर कॉलमला लिहायचं डॅश, आणि ती अमाऊंट लिहायची आहे क्रेडिटला बाय RDD, आणि अमाऊंट लिहायची आहे आउटर कॉलमला 50 रुपये. आता काय करायचं आपल्याला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे सिंगल आणि डबल लाईन मध्ये. सिंगल डबल लाईन मध्ये प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचं आहे आपल्याला. करा. प्रॉफिट अँड लॉसची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल या ठिकाणी घ्यायची आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल या प्रॉब्लेम मध्ये आपण टू रेंट ची अमाऊंट क्रेडिटला आलेली आहे. क्रेडिटला आली म्हणजेच काय आहे? आपल्याला तो मिळालेला आहे, आपला फायदा आहे, तो आपण चुकून डेबिटला त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. ते रेकॉर्डिंग डेबिटला नाही पाहिजे, हे क्रेडिटला पाहिजे. क्रेडिटला लिहायचं आहे बाय रेंट अमाऊंट 1800 रुपये बाहेर, आणि डेबिटला जी अमाऊंट लिहिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी खोळायची आहे. आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 28,650, 25,800, 26, 27, 28, 28,650, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल येते 16,285 रुपये. या ठिकाणी पण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त आलेली आहे. क्रेडिटला लिहायचं आहे आधी 28,650, जी अमाऊंट मोठी येते ती आपण काय घेतो? बेस घेतो 28,650. डेबिटला लिहायचं आहे 28,650. याचा फरक डेबिटला येणार, त्याला नाव देतो आपण टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट दोघं पार्टनर मध्ये वाटायचं आहे. कोण येते? 2 पार्टनर, एक आहे रिद्धी आणि दुसरी आहे सिद्धी. रिद्धी आणि सिद्धी. किती प्रॉफिट झालेला आहे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. प्रॉफिट कसा काढायचा? 28,650 मधून डेबिट साईडची जी टोटल आलेली आहे 16,285 रुपये, ती काय करायची आहे? मायनस करायची आहे, वजाबाकी करायची आहे. ही अमाऊंट येते 12,365 रुपये. 12,365 रुपये. आता 12,365 रिद्धी आणि सिद्धीमध्ये काय करायचे? वाटप करायचे. कसे करायचे? त्यांच्या रेशोमध्ये करायचे. त्यांचा रेशो दिलेला आहे का? प्रॉब्लेम मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. या ठिकाणी रेशो दिलेला असतो आपल्याला. प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या ज्या काही 2-3 लाईन असतात त्या ठिकाणी आपल्याला रेशो दिलेला असतो. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसचा कोणताही रेशो दिलेला नाही. त्याच्यानंतर रेशोची माहिती खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिसते का? नाही दिसत आहे. म्हणजेच काय? या ठिकाणी प्रॉफिट आणि लॉस जर झाला तर त्याची वाटप कशी करायची आहे ते दिलेलं नाहीये. मग अशा वेळेस आपण काय करत असतो? दोघं पार्टनर मध्ये ते समान वाटप असतो. दोघं पार्टनर मध्ये समान वाटत असतो. मग चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला 12,365 आपल्याला रिद्धी आणि सिद्धीमध्ये काय करायचे?
दोघांना समान वाटप करून द्यायची. मग 12,000 इथं जागा आहे, कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 12,365 डिवाइड बाय 2. बे सग 12, बे एक बे उरला 1, झाली संख्या 16, बे 8 16, 5, बे 2 4, संख्या उरली 1. एकाला 2 भाग जाणार नाही म्हणून ही की संख्या मोठी करायची. मोठी करायची म्हणजेच काय, त्याच्यावरती 0 ठेवायचा आहे. संख्या झाली 10. आता मात्र 10ला 2 भाग जाईल. 2 पंचे 10. या ठिकाणी 0 घेतला म्हणून पॉइंट. उत्तर आलेलं आहे 6,182.5. आता या ठिकाणी पॉइंट मध्ये उत्तर आलेलं आहे. या ठिकाणी कोणाला तरी 50 पैसे जास्त द्यावे लागणार आहे आपल्याला, 1 रुपया, आणि 1 रुपया कोणाला तरी काय करावं लागणार आहे, कमी द्यावे लागणार आहे. पुस्तकामध्ये रिद्धीला दिलेले आहे 6,183 रुपये, सिद्धीला द्यायचे 6,182 रुपये. आता कोणाला वाटलं की मला रिद्धीला नाही द्यायचा आहे, सिद्धीला द्यायचा 1 रुपया, ते तुम्ही देऊ शकता. पुढे हा जो काही प्रॉफिट आहे हा ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स अकाउंटला. फरक प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आलेला आहे म्हणून पार्टनरला कुठे ट्रान्सफर होणार, क्रेडिटला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहा नेट प्रॉफिट. रिद्धी 6,183 आणि सिद्धी 6,182. या ठिकाणी पार्टनर अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. सुरुवातीला रिद्धीची क्रेडिट आहे 56,183 रुपये. डेबिटला लिहायचं आहे 56,183 रुपये. डेबिटला कोणतीही अमाऊंट नाही, म्हणजे हाच फरक येणार इथं. टू बॅलन्स कॅरेट डाऊन 56,183 रुपये. त्याच्यानंतर सिद्धीची क्रेडिटची टोटल आहे 36,182 रुपये. डेबिटला लिहायचं आहे 36,182 रुपये. अमाऊंट वरती सेम 36,182 रुपये. अशा पद्धतीने आपलं पार्टनर्स अकाउंट काय झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. पुढे आता हे जे बॅलन्स आहे रिद्धी आणि सिद्धीचं डेबिटल, हे काय डेबिटला आलेलं आहे, हे काय आहे, रिद्धी आणि सिद्धीचं कॅपिटल आहे. कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला वरती 3 ते 4 लाईन सोडलंय, तिथं लिहायचं आपण कॅपिटल अकाउंट रिद्धी आणि सिद्धी. रिद्धीचं बॅलन्स आहे 56,183. इनर कॉलमला लिहायचं आहे 56,183. त्याच्यानंतर सिद्धीचा आहे 36,182. दोघांची टोटल बाहेर 5 8 8 16 हातच्याला 1, 3 6 6 12 हातच्याला 1, 3 आणि 5 8 आणि 1 9, 92,365 रुपये. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. ॲसेट आणि लायबिलिटीची टोटल घ्यायची आहे आणि अमाऊंट सेम येते का हे या ठिकाणी चेक करायचं आहे. या ठिकाणी बॅलन्स शीट 1,58,865, 1,58,865 आणि लायबिलिटीची टोटल 1,58,865.
1,58,865 1,58,865 या ठिकाणी हा प्रॉब्लेम टॅली होत आहे. अगदी बेसिक आणि सोपा असा प्रॉब्लेम होता हा. या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.